हे जीएसटीच्या संदर्भात महाराष्ट्रावर अन्याय होतो असं सांगत होते, परंतु जीएसटीचं जे कंपेन्सेशन आहे या संदर्भात कालच माननीय अर्थमंत्री केंद्र सरकारच्या निर्मलाजी यांनी वस्तुस्थिती जाहीर केली आहे आणि देशामध्ये सर्वात जास्त जीएसटीचं कंपेन्सेशन 19,200 कोटी रुपये 19,200 कोटी रुपये हे महाराष्ट्राला प्राप्त झालेलं आहे। आणि तेही या परिस्थितीमध्ये की ज्यावेळी कंपेन्सेशन सेसमध्ये पैसे नसताना केंद्र सरकारने कंपेन्सेशन सेसला स्वतःच्या फंडातनं 75,000 कोटी रुपये दिले आणि महाराष्ट्राला त्याचा संपूर्ण कंपेन्सेशनचा शेअर हा केंद्र सरकारने। मी केंद्र सरकारचे मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्रातल्या तमाम मंत्र्यांना देखील विनंती करतो की आतापर्यंत जे आरोप लावले त्यांनी देखील केंद्र सरकारचे आभार मानायला पाहिजेत की केंद्राच्या नियमानुसार फंडात पैसा नसताना स्वतःच्या कन्सॉलिडेटेड देऊन त्यांनी राज्य सरकारला मदत केली आहे। त्याचप्रमाणे पीएम केअरच्या संदर्भात रोज टीका करणारे आता त्याच्याही संदर्भात जे आरटीआय कार्यकर्ते आहेत अनिल गलगली यांनी आरटीआयतनं माहिती घेतली आणि पीएम केअरमधनं देखील सर्वाधिक मदत ही महाराष्ट्राला झालेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं काही झालं की उठायचं आणि केंद्र सरकारच्या विरोधात बोलायचं, आता या सरकारच्या मंत्र्यांनी हे बंद केलं पाहिजे असं आमचं अतिशय स्पष्ट मत आहे। अभी अभी अर्थमंत्री निर्मला जी सीतारमण इन्होंने कल जो जानकारी दी उस जानकारी के अनुसार जीएसटी का सर्वाधिक कंपेंसेशन ये महाराष्ट्र को मिला है। 19,200 करोड़ रुपया केंद्र सरकार ने जीएसटी कंपेंसेशन के तहत महाराष्ट्र को दिया है। और ऐसा करते समय जीएसटी सेस में जितना पैसा होता है उतना ही देने की जरूरत होती है, लेकिन सेस में पैसा नहीं था तो केंद्र सरकार ने अपने कंसोलिडेटेड फंड से 75,000 करोड़ रुपया सेस को देकर और राज्यों को और विशेष रूप से महाराष्ट्र को ये पैसा दिया है। इसलिए जो लोग केंद्र सरकार पर लगातार आरोप लगाते रहते हैं, मुझे ऐसा लगता है कि अब उन्होंने केंद्र का आभार भी व्यक्त करना चाहिए। इसके साथ साथ आरटीआई के एक कार्यकर्ता अनिल गलगली इन्होंने जो इन्फॉर्मेशन आरटीआई में प्राप्त की उसके तहत जो पीएम केयर में अलग अलग राज्यों को मदद हुई है उसमें भी ये महाराष्ट्र को हुई है। और इसलिए जो पीएम केयर के ऊपर सवालिया निशान उठाते थे, मुझे ऐसा लगता है उनको जवाब प्रधानमंत्री जी के इस पीएम केयर के माध्यम से महाराष्ट्र को मिली मदद के माध्यम से मिला है। मैं प्रधानमंत्री जी का और अर्थमंत्री जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। देखिए, उसके बारे में आधिकारिक तौर पर सरकार की ओर से घोषणा होगी, संसदीय कार्य मंत्री करेंगे। लेकिन जहां तक जो बैठक में निर्णय हुआ है उसमें अधिवेशन पोस्टपोन करने का निर्णय लिया गया है। और सरकार की ओर से एक बात कही गई थी कि लिमिटेड लोगों में अधिवेशन लिया जाए, लेकिन हमने उसमें बहुत स्पष्ट किया कि हम सरकार को सारे तरीके से मदद करेंगे, लेकिन लिमिटेड लोगों में अधिवेशन लेना ये संविधान में नहीं बैठेगा। किसी भी विधायक का अधिकार हम छीन नहीं सकते। कोई नहीं आता है तो अलग बात है, पर आप आइए और आप मत आइए ऐसा हम नहीं कह सकते। और मुझे ऐसा लगता है कि वो सरकार ने मान्य किया है, इसलिए अभी अधिवेशन पोस्टपोन हुआ है। अधिवेशनाच्या संदर्भात पोस्टपोन करण्याचा निर्णय हा बीएससी मध्ये घेण्यात आलेला आहे। सप्टेंबरमध्ये ते घेण्याचा निर्णय आलाय। सरकारच्या वतीनं एक अजून प्रस्ताव होता की लिमिटेड लोकांमध्ये अधिवेशन घ्यावं, 40-42 लोकांनाच परवानगी द्यावी। त्याच्यावर मी अगदी स्पष्टपणे आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं भूमिका घेतली की असं संवैधानिक दृष्ट्या हे करणं योग्य होणार नाही, कारण अधिवेशनात सम्मिलित होण्याचा संवैधानिक अधिकार प्रत्येक आमदाराला आहे आणि तो नाकारता येणार नाही। त्यामुळे तुम्ही या आणि तुम्ही येऊ नका असं आमदारांना सांगता येणार नाही। त्यामुळे जेव्हाही अधिवेशन घ्यायचं आहे, व्हॉलेंटरीली जर एखादा आमदार आला नाही तर त्याला ती सूट आहे, पण तुम्ही येऊ नका असं जर म्हटलं तर ते प्रोसिडिंगही इनव्हॅलिड होईल। त्यामुळे मला वाटतं आता याची या संदर्भातला तो आता निर्णय होणार नाही। सप्टेंबरमध्ये आता हे अधिवेशन होईल, त्याची जी काही घोषणा आहे ती सरकारच्या वतीनं केली जाईल।
बघा, चंद्रकांत दादा जे बोलले ते एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोललेले आहेत। त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आमचं हे ठरलंय की आता आम्ही यापुढे भारतीय जनता पक्ष म्हणून लढणार आहोत आणि भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणुका लढेल। त्याच्यावर जो प्रतिप्रश्न आला म्हणून मी स्पष्ट करतो, आमच्याकडनं शिवसेनेला कुठलाही प्रस्ताव नाही, शिवसेनेकडनं आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही, त्यामुळे या संदर्भातली आता कुठलीही चर्चा आमच्या समोर नाही। बकरीद को लेकर एक तरफ जो सहमति दी जा रही है, कल दो मीटिंग हुई और राम मंदिर को लेकर सवाल उठाए जा रहे हैं। देखिए, पहली बात तो यह है कि राम मंदिर के संदर्भ में वहां पर भूमि पूजन और हम लोग जहां जहां है वहां धूमधाम के साथ, लेकिन कोरोना के शिवसेनेकडनं आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही, त्यामुळे या संदर्भातली आता कुठलीही चर्चा आमच्या समोर नाही। बकरीद को लेकर एक तरफ जो सहमति दी जा रही है, कल दो मीटिंग हुई और राम मंदिर को लेकर सवाल उठाए जा रहे हैं। देखिए, पहली बात तो यह है कि राम मंदिर के संदर्भ में वहां पर भूमि पूजन होगा और हम लोग जहां जहां है वहां धूमधाम के साथ, लेकिन कोरोना के सारे रिस्ट्रिक्शंस को देखते हुए अपनी अपनी जगह पर हर्षोल्लास आनंद मनाएंगे। करोड़ों करोड़ों हमारे जो हिंदू हैं और जो प्रभु श्री राम को मानने वाले लोग हैं, इनकी मनोकामना पूरी हो रही है। ये बात अलग है कि कोई ये अगर मांग कर रहा है कि इसको ई भूमि पूजन किया जाए, इसको हम लोग वीडियो कॉन्फ्रेंसिंग के थ्रू भूमि पूजन करें, मुझे ऐसा लगता है ये मांग एक और एमआईएम ने की है और शायद वैसी बात हमारे मुख्यमंत्री जी ने कही है। तो मुझे बड़ा आश्चर्य लगता है कि एमआईएम और मुख्यमंत्री जी ये एक ही बात क्यों कर रहे हैं, लेकिन उनकी बात उनके तक सीमित है। हमारा स्पष्ट मानना है कि ये भूमि पूजन अच्छे से होना चाहिए, कोरोना का फिजिकल डिस्टेंसिंग ध्यान में रखते हुए, लेकिन पूरी शानो शौकत के साथ ये भूमि पूजन होना चाहिए, ऐसा हमारा बिल्कुल स्पष्ट मत है। आज शरद पवार ने कहा है कि ये जो भूमि पूजन है इसमें भीड़ ज्यादा नहीं होनी चाहिए कोरोना की वजह से, इसे आप कैसे देखते हैं? असं आहे की राम मंदिराचं भूमिपूजन हे पूर्ण योग्य प्रकारे त्याच ठिकाणी झालं पाहिजे, ही करोडो करोडो हिंदूंची आस्था आहे, तीच सगळ्यांची भूमिका आहे। केंद्र सरकारने आणि विशेषतः ट्रस्टनं हे अतिशय स्पष्ट केलेलं आहे, सर्व प्रकारचं फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून कोरोनाच्या संदर्भातले सगळे काही नियम आहेत ते पाळून हे भूमिपूजन केलं जाणार आहे। केवळ दोनच लोकांनी मागणी केलेली आहे, एक इम्तियाज जलील यांनी एमआयएम तर्फे मागणी केली आहे आणि परवाच्या आपल्या इंटरव्ह्यूमध्ये माननीय मुख्यमंत्रीजी या ठिकाणी असं बोलले आहेत। पण या दोघांचं जरी हे मत असलं की ई भूमिपूजन करावं किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर भूमिपूजन करावं, तरी करोडो करोडो हिंदूंचं स्पष्ट मत आहे की पंतप्रधानांनी जागेवर जाऊन भूमिपूजन केलं पाहिजे, सगळे नियम पाळले जातील, गर्दी कुठे होत नाही आणि योग्य प्रकारे भूमिपूजन होईल। साथ में आने का सवाल जो आप कर रहे हैं, अभी न कोई प्रस्ताव हमने उनको दिया है न उनका कोई प्रस्ताव है और इसलिए इसके ऊपर कोई चर्चा ही नहीं हो सकती। एक महत्त्वाचा विषय आताची मोठी बातमी आहे। या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 3 मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत। एक तर जीएसटीचा परतावा हा सर्वाधिक महाराष्ट्राला मिळालेला आहे असं त्यांनी म्हटलं, तसंच राम मंदिराचं भूमिपूजन हे भव्य दिव्य होणार आहे असंही त्यांनी म्हटलं। नियमांचं पालन करून सोशल डिस्टन्सिंग पाळून हे भूमिपूजन होणार आहे। तसंच दुसरी महत्त्वाची बातमी, राज्याचं पावसाळी अधिवेशन हे पुढे ढकलण्यात आलेलं आहे आणि ते सप्टेंबरमध्ये होणार आहे। आताची ही 3 महत्त्वाच्या या घडामोडी आहेत। पावसाळी अधिवेशन सप्टेंबरमध्ये होईल, हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलेलं आहे। विधिमंडळ समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसंच भारत चीन धुमश्चक्री स्पेशल रोज रात्री 9:28 फक्त TV9 मराठीवर।